वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माझा भाऊ आजचा अहिल्यानगर नावाचा जिल्हा, त्या जिल्ह्याचं पहिल्यानं अहमदनगर नाव असं नाव होतं. त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये एक सराळा नावाचं गाव आहे. तिथं गणपत आपयव आणि माईभट्ट असे ब्राह्मण राहत होते. तर गणपत आपयव हे माईभट्टाचे सासरे देखील होते, मामा देखील होते आणि गुरु देखील होते. माईभट्टानं त्यांच्याकडून वेदाचा उपनिषदाचा अभ्यास केला होता, गीतेचा अभ्यास केला होता. आणि अभ्यास झाल्यानंतर त्यांना अतिशय गर्व आला आणि त्याच्यातच पुन्हा ते आंध्र प्रदेशात गेले आणि तिकडून ते एक शास्त्र शिकून आले. तर ते शास्त्र शिकून आल्यानंतर तर मात्र मग तर त्यांचा गर्व फारच गर्व वाढला आणि ते मग एक दिवशी माईभट्ट सासऱ्याला म्हणाले, आळूमाळू तुम्ही थोडेफार माझ्यासंग टिकू शकतात शास्त्रचर्चेला, बाकी या उभय गंगा तिरी मी एकही ब्राह्मण माझ्यासंग बोलू शकत नाही. सगळे ब्राह्मण मला गवतासारखे वाटतात आणि मीच एक सूर्य जगात आहे असं मला वाटतं. तर मग असं म्हणल्यानंतर गणपतापयला जरा वाईटच वाटलं, दुःख झालं. आणि गणपतापय म्हणले, अहो एक दिवस गणपतापय म्हणले, भटो डोबेग्रामला एक संत आलेले आहेत, त्यांचं नाव श्री चक्रधर स्वामी महाराज किंवा श्री चांगदेव असं आहे आणि ते अनावर मराठी बोलतात. ते म्हणजे संस्कृत बोलतात. ते बोलले ते संस्कृत बोलतात का नाही माहीत नाही, पण अनावर मराठी बोलतात ते. आणि मग तिथं जा, तुमचा गर्व निश्चित हरण करतील ते. आणि मग असं म्हणल्यानंतर यांना ती जिज्ञासा उत्पन्न झाली आणि आपण जावा त्यांच्या भेटीला असं त्यांना वाटलं. आणि मग एक दिवशी ते गेले. स्वामी सुपूजित आसनावर बसलेले होते आणि चांपेगावर ओपी होती त्यांची, सुंदर, अतिशय सुंदर शरीर. आणि मग ते गेले, त्यांनी काय प्रयत्न केला, बसले आणि काय बोलायचं हे विसरले, काहीच बोललं. मग स्वामीच म्हणले की भटो अत्यंत संस्कृती छेद होय, अशी काही प्रतित्यात. ते म्हणले, माईभट म्हणले, इतके दिवस काय केलं मग तुम्ही? तर ते म्हणले, मग स्वामी काही बोलले नाही, पण बाईसा उचकाल्या, पण बाईसाला देवानं शांत केलं. आणि मग माईभट म्हणले, कर्म कीजे, कर्मा तो शुद्ध अंतकरण होय, शुद्ध अंतकरणे ज्ञान उपजे आणि ज्ञानोदय मोक्ष होय. असं असं तत्त्वज्ञान मांडलं त्यांनी देवापुढं, स्वामीपुढं. मग देव म्हणले, नित्य नैतिक आणि काम्य आणि निषेध असे 4 प्रकारचे कर्म असतात. नित्य नैमित्तिक कर्म ते प्रतिवाय परिवारात गेली, काम्य ती फळासारी, निषेध ती निर्यात गेली. मग सांगा तुमच्याजवळ कोणचं कर्म राहिलं आणि तुम्ही कोणचं कर्म देवाला अर्पण करता आणि कशानं तुमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि कसं ज्ञान होईल आणि कसा मोक्ष होईल? अहो हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. आणि मग माईभट्टानं पाहिलं, विचार केला की खरंच हे सांगतात हे बिलकुल खरं आहे. आणि मग त्यांनी देवानं श्री चक्रधर स्वामी महाराजांना त्यांना प्रथमतः पूर्वी नावाचं प्रकरण सांगितलं. ते म्हणले, सृष्टीमध्ये कौने करणे मुंची देणं, एक आहे परमेश्वर विणं, तोच परमेश्वर निर्वय व निराकार असे परिकृपावशे सावय साकार होय, अवतरे आपली सन्निधान दे ते दासे वचन. म्हणजे ते म्हणले की परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरतात, मध्ये म्हणजे कर्मभूमीमध्ये अवतरतात, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते. आणि मग इथं कोणचंही वेद पाठ केले, देवतांच्या विद्या घेतल्या, देवताचे वैर्या केल्या, अंतर्याग केले, कौने करणे मुंची देरा, एक आहे परमेश्वर.
परमेश्वराच्या मार्गानं जर आपण गेलो तरच आपलं मुंचन होतंय. कौन सृष्टीमध्ये कौने करणे मुंचिते ना एके परमेश्वर येईल. आणि तो परमेश्वर कसा आहे मग? तो निर्व्यय व निराकार असे, म्हणजे आकार नाही आणि अवयव नाही. अवयव रहित आहे, आकार रहित आहे, निराकार असे परे कृपा असे. पण त्याजवळ कृपा नावाचा गुण आहे. अनेक गुण आहेत परमेश्वराजवळ. सौंदर्य, लावण्य, अवधारे, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा, अनंत गुण बोली जेथे अनंत गुण आहेत. पण कृपा नावाचा एक महत्त्वाचा गुण आहे. तर कृपा वसे ते सावयव साकार होतात, अवयव धारण करतात, आकार धारण करतात, सृष्टीमध्ये येतात, अवतरतात. आणि त्यांचं जर दास्य केलं आपण तर ते मोचक आहे. मग मायभट्टाने विचारलं, जी कोणचे परमेश्वर अवतरले? ते म्हणले, जैसे द्वापारे श्रीकृष्ण चक्रवर्ती, जैसे सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू, जैसे द्वारावती श्री चांगदेवराव, जैसे रुद्रपुरी श्री गुणवराव, जैसे प्रतिष्ठाने श्री चांगदेवराव. मग मायभट म्हणले, ह्या 5 परमेश्वराची प्राप्ती मला कशानं होईल? तर त्यानंतर श्री चक्रधर स्वामी महाराजांना त्यांना पंचनाम सांगितले. तर पंचनाम सांगितले. ते म्हणले, द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसावी यांचे चरण शरण, सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू गोसावी यांचे चरण शरण, द्वारावती श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण, रुद्रपुरी श्री गुंडमराव गोसाव्यांचे चरण शरण, प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसाव्यांचे चरण शरण असं सांगितले. आणि ह्या पंचनामाचं स्मरण केलं तर आपलं मुंचन होऊ शकतं. मग कसं करायचं स्मरण? तर 5 गुणनामे त्रिकाळ आठवावी आणि 5 वेळ ते निरंतर स्मरावे असं स्वामीनं त्या मायभट्टाला सांगितलं. आणि मग मायभट्टाला पहिल्याच भेटीत बोध झाला, मी जीव आहे आणि हे संत श्री चांगदेवराव हे परमेश्वर आहेत असा बोध झाला. जीवेसर भेद त्यांना उमटला. आणि मग मायबाभाऊ त्या मग असं नाम सांगितल्यानंतर ह्या सृष्टीमध्ये 4 पदार्थ आहेत नित्य: जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. तर जीवाजवळ काहीच नाही आणि प्रपंच तर जड आहे, परंतु देवतेजवळ पंचप्रकार आहेत: ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश. आणि परमेश्वराजवळ देखील ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश हे गुण हे पंचप्रकार आहेत. पण परमेश्वराजवळ हे पंचप्रकार स्वरूपिक आणि सामर्थ्यरूप आहेत. आणि देवतेजवळ हे पंचप्रकार फक्त सामर्थ्य रूप आहेत. तर मग आपल्याला असं वाटू नये की देवता बी देवता आहेत, परमेश्वर आहेत, आणि परमेश्वर तर परमेश्वर आहेत, पण देवतेजवळ जी पंचप्रकार असल्यामुळं ते देखील परमेश्वर आहेत असं आपल्याला वाटू नये. म्हणून श्री चक्रधर स्वामी महाराजांना मायभट्टाला अन्यव्यावृत्ती प्रकरण सांगितलं. ते म्हणले, करभूंच्या देवता होती पर परमेश्वर नव्हती, अष्टदेविनी देवता होती पर परमेश्वर नव्हती, अंतराळीचे गंधर्व देवता होती पर परमेश्वर नव्हती, स्वर्गीचे इंद्रचंद्राधिक देवता होती पर परमेश्वर नव्हती, सत्यकाळच्या हरिहर ब्रह्माधिक देवता होती पर परमेश्वर नव्हती, शिराधीश साई देवता होय पर परमेश्वर नव्हे, अष्टभैरव देवता होती पर परमेश्वर नव्हती, विश्वरूप देवता होय पर परमेश्वर नव्हे, चैतन्य देवता होय पर परमेश्वर नव्हे. ते परमेश्वर नाहीत ह्या देवता. परम म्हणजे उद्धरण करत्या नाहीत त्या, पण त्याच्या पलीकड जो परमेश्वर आहे, चैतन्याच्या पलीकड जो परमेश्वर आहे तो देव श्री चक्रधर सकल जीवाते रक्षिता हो, उद्धरिता हो. आणि असं ऐकल्यानंतर मायबाभाऊ मायभट्टाला जीवेश्वर भेद उमटला. मी जीव आहे आणि हे परमेश्वर आहेत असं त्यांना उमटलं, तिथं बोध झाला. आणि मग त्यांनी स्वामीचं शिष्यत्व पत्करलं आणि पुढं जाऊन ते अनुसरले बी, अनुसरून आपला पुन समाधानाला प्राप्त झाले. मायबाभाऊ त्याप्रमाणे तुम्हाला देखील परमेश्वर बोध देव, तुम्ही देखील पुन समाधानाला प्राप्त हो अशी मी परमेश्वरची विनंती करतो. आणि तुमची रजा घेतो. आणि तुम्हाला एकच विनंती करतो की आपलं हे देओल ऑफिशियल चॅनल आहे, ह्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा
अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.